हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू बेबी विराज चॅनल। आज आपण बनवणार आहोत इथे मसाला भेंडी। तर याच्यामध्ये मी तेल घेतलं आहे, जवळपास 2 चमचे तेल। भेंडीच्या भाजीला थोडंसं तेल जास्त असलं ना की भेंडी जास्त छान लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशी सुट्टी होते, चिकट होत नाही। त्यामुळे इथे मी 2 चमचे इथे तेल घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झाल्यावर आपण याच्यात जिरे टाकणार आहोत। जिरे चांगले फुलले पाहिजे, त्याचा कलरही चेंज झाला पाहिजे। आणि नंतर आपण टाकणार आहोत कुटून घेतलेला आहे इथे लसूण। लसूण जर कापून घेतला तर खाताना ते काढून ठेवतो, त्यामुळे मग त्याला कुटून घेतलं तर भाजीबरोबर तेही जातं। आणि थंडीच्या दिवसांमध्ये लसूण खाणं खूप गरजेचं आहे। उन्हाळ्यात तरी आपण अवॉइड करू शकतो, पण थंडीत नाही, कारण की इम्युनिटी बूस्ट होते। इथे काळा मसाला आहे। काळा मसाला मी इथे 1.5 चमचा टाकणार आहे। सतत नेहमी ते हिरव्या मिरचीची भेंडी खाऊन खूप कंटाळा येतो, मग ती कुटून असेल, कापून असेल, कसंही असेल, किंवा लाल मिरचीची पण। म्हणून मला असं वाटलं की यावेळेस थोडासा वेगळ्या प्रकारे करूया। थोडीशी हळद टाकली आहे आणि 1 चमचा धने पावडर। धने पावडर आणि हळद ऑप्शनल आहे, आवडलं तर ठीक, नसलेल तर मला असं वाटलं थोडंसं तेही ॲड करूया, म्हणून मी ते पण टाकलं। हळद ती पण चांगलीच असते खाण्यामध्ये। भेंडी मी कापून घेतली होती, ती मी पुन्हा याच्यात टाकणार आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायची आहे। मसाल्यामध्ये प्रत्येक भेंडी कोट झाली, व्यवस्थित तेलामध्ये परतली ना तर ती अशी चिकट होत नाही, म्हणून प्रत्येक भेंडी छानपैकी अशी परतली गेली पाहिजे, नाहीतर नंतर ती चिकट होते। थोडंसं याच्यामध्ये चवीनुसार मी इथे अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे, ते पण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणि छानपैकी आता ही कुरकुरीत पण वाटती आहे। आणि चांगलं मिक्स झाल्यानंतर आपण फक्त 3 ते 4 मिनटासाठी याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम एकदम छोटी ठेवायची, म्हणजे अगदी बारीक। त्याला चांगलं शिजू द्यायचं। त्यानंतर फक्त एकाच साईडला शिजायला नको, दुसऱ्या साईडला पण चांगली शिजली पाहिजे। इथून ती हवा व्यवस्थित निघते, म्हणून खूप घाम येत नाही, म्हणून मी शक्यतो स्टीलचं झाकण न ठेवता आता मी हे अशा प्रकारचे झाकण ठेवायला लागली आहे। आणि छानपैकी परतून झालेली आहे। पुन्हा एकदा थोडंसं ट्विस्ट टर्न करून घेऊया, म्हणजे एकाच साईडनी शिजेल असं नको, दुसऱ्या साईडनी कच्ची पण राहायला नको। आणि बघा एकदम मोकळी आहे, झाकण ठेवलं होतं तरीसुद्धा ती चिकट नाही झालेली, मस्तपैकी मोकळी झाली आहे। आणि आपलं लसूणसुद्धा किती छान परतलं आहे, त्याच्यामुळे काय होतं ना, फ्लेवर पण एक छान येतो, त्याचबरोबर टेस्ट पण खूप छान लागते आणि उग्र अशी लागत नाही। नाहीतर बऱ्याच जणांना लसूण आवडत नाही, पण लसूण हा खाल्ला पाहिजे। छानपैकी आता याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं पुन्हा एकदा, आणि पुन्हा याच्यासाठी 2च मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे, कारण की ऑलरेडी एका साईडनी व्यवस्थित शिजलेली आहे। आता आपण गॅस बंद करू शकतो। छानपैकी पुन्हा एकदा मिक्स करूया। आणि बघा मी तुम्हाला सांगते की इथे शिजलेली पण आहे, थोडंसं मी तुम्हाला इथे दाबून दाखवते, आणि याचे लगेच 2 पार्ट तयार होतात, म्हणजेच की आपली भाजी शिजलेली आहे। तुम्ही आता याला सर्व करू शकता, फक्त आता याच्यामध्ये झाकण ठेवू नका, नाहीतर झाकणाला घाम आला ना की पुन्हा ही खूप लूज पडते, म्हणून पुन्हा झाकण ठेवायचं नाही, ही ओपनच ठेवायची। जेव्हाही तुम्हाला उशिरा जेवण करायचं असेल तर ती गरम करून घ्या। थंडीच्या दिवसांमध्ये थोडंसं गरम गरम भाजी खाल्ली तर जास्त बरं वाटतं। मी लगेच सर्व करणार आहे आणि लगेच जेवायला बसणार आहे। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब तर करा, पण त्याचबरोबर अशी भेंडीची भाजी खूप सिंपल आहे, इझी आहे, मुलांना पण थोडंसं वेगळी टेस्ट आवडते, टिफिनला पण देऊ शकतात। आणि मुलं मोठे झाले असतील तर मग थोडासा मसाला, थोडंसं तिखट खाऊ घालायला काही हरकत नाही आहे। छोटे मुलं असतील तर मग आपण शक्यतो कापून मिरची टाकूनच ती भेंडीची भाजी बनवतो, पण ही त्यापेक्षा जास्त टेस्टी लागते फॉर शुअर। चला, आवडला व्हिडिओ तर नक्की अशी रेसिपी करून बघा।